हा प्रश्न 11वीचा एरर अनालिसिस या चॅप्टरवर सीईटी 2025 ला आलाय. The error in the measurement of length and mass is 3% and 4% respectively. The error in the measurement of density will be option A 6%, B 13%, C 9% and D 15%. आता लेंथ आणि मासचा एरर. आता लेंथचा एरर डेल्टा L by L into 100%. That is into 100 that is 3% आणि मासचा एरर हा 4%. बघा डेल्टा M by M into 100 हा 4% आणि डेन्सिटीचा एरर म्हणजे डेल्टा रो बाय रो into 100 हे विचारले आपल्याला. मग आता डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता व्हॉल्यूम म्हणजेच काय तर L क्यूब मग M डिवायडेड बाय L क्यूब. मग आता त्याचा पर्सेंटेज एरर काढताना डेल्टा रो इंटू रो डेल्टा रो डिवायडेड बाय रो इंटू 100 दॅट इज इक्वल टू आता मास मोजताना आलेला एरर डेल्टा M बाय M इंटू 100 प्लस आता 3 टाइम्स ही पॉवर डेल्टा L बाय L इंटू 100. मग आता हे किती आहे तर हे 4% आहे आणि हे 3 इंटू 3% म्हणजेच काय झालं 9%. 9% प्लस 4% दॅट इज 13%. की जो करेक्ट ऑप्शन बी आहे. समजलं. इतकं करायची गरज नाही. आपल्याला माहितीये की मास एकदाच मोजायचंय फॉर्म्युल्यात म्हणजे हा एकदा आणि हे 3 वेळा एरर येणार आहे. L क्यूब म्हणजे 3 वेळा एरर येणार आहे. मग 3 टाइम्स हे केलं तर 3 3 जा 9 प्लस 4 म्हणजे चालं तुमचं 9 प्लस 4 13%. एका सेकंदात उत्तर आपल्याला देता येतं. समजलं का. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.